महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 3ऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री किरण राजाराम काळोखे, संचालक किसानवीर सहकारी साखर कारखाना, भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर, श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी, मंगलश्याम कन्स्ट्रक्शन, व्याहळी कॉलनी, तालुका वाई, जिल्हा सातारा। भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी शुक्रवारी फुलंब्री तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नायब तहसीलदार गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। खुलताबाद टी पॉइंट येथून या मोर्चाला सुरुवात झाली। शासनाच्या विरोधात घोषणा देत फलक झळकवत हा मोर्चा तहसील कार्यालय इथं आला तेव्हा त्याचं सभेत रूपांतर करण्यात आले। ज्येष्ठ नेते पंडित नवगिरे, मराठवाडा अध्यक्ष महेश आव्हाड, जिल्हाध्यक्ष रोहित सोनवणे, तालुका अध्यक्ष शेख पाशुभाई, नितीन नवगिरे, रामभाऊ खाडे यांच्यासह शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री। असं निवेदन करेल की लवकरात लवकर कसत असलेल्या गायरान जमिनीचा सातबारा गायरानधारकांच्या नावी करण्यात यावा आणि ज्या लोकांच्या ताब्यामध्ये बऱ्याच 50-50, 60-60 वर्षापासून गायरान जमिनी आहेत, परंतु हेतू पुरस्कार हे शासन या गायरानधारकांकडे दुर्लक्ष करत आहेत। शासनाला मी असंही या ठिकाणी निवेदन करतो की त्या कसत असलेल्या गायरान जमिनीचा पंचनामा या ठिकाणी तलाठी आणि मंडळाधिकारी यांना लवकरात लवकर आदेशित करून तो पंचनामा या ठिकाणी करण्यात यावा। एकीला नोंदी ज्यांच्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत, त्या गायरानधारकांच्या अशा नोंदी या ठिकाणी एकीच्या करण्यात यावा आणि आज या ठिकाणी जे उभे पिकं आहेत गायरानधारकांची, या उभ्या पिकाचा देखील पंचनामा या शासनाने तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी करावा। आणि सगळ्यात महत्त्वाची, गायरानधारकांच्या प्रत्येक जमिनीवर आज या ठिकाणी या शासनाने हेतू पुरस्कार सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचं जे षडयंत्र चालवलेलं आहे हे षडयंत्र थांबवावं आणि ज्या ज्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प ज्या गायरान जमिनीमध्ये उभा करण्यात आलेला आहे तो तात्काळ या ठिकाणी रद्द करण्यात यावा। आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत, परंतु याद राखा, जर आमच्या मागण्या तुम्ही दुर्लक्षित करत असाल आणि आमच्या मागण्या जर मान्य करत नसाल तर ज्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प ज्या गायरानामध्ये राबवण्याचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे त्या आम्ही स्वतः गायरानधारक त्या ठिकाणी जाऊ, ते फोडून त्या गायरान जमिनीतून त्याचा उद्ध्वस्त करू आणि सगळ्या ज्या प्लेटा आहेत या फोडून तोडफोड करून आम्ही या तहसीलच्या आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर आणून त्याचा ढिगारा रचून देऊ। जय भीम, जय श्रीराम। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।